नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। व्हीके ॲग्रो फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। आपण गावरान कुक्कुटपालन करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले असेल की लाकडे आणि बांबूपासून आपण कंपाऊंडची निर्मिती करायला सुरुवात केली होती। त्याच कंपाऊंडला आज पूर्ण रूप येत आहे। 15 बाय 35 आणि 10 फूट उंची असलेल्या या कंपाऊंडला आज आपण झाकून घेत आहोत। या कंपाऊंडला झाकण्यासाठी आपण नायलॉन नेटचा वापर केला आहे। तसेच खाली बघू शकता 4 फुटापर्यंत आपण ग्रीन नेटचा देखील वापर केला आहे। नायलॉन नेट वापरताना आपण अगदी जमिनीपासून वरती 10 फुटापर्यंत आपण ते नायलॉन नेट वापरला आहे। त्याला व्यवस्थित शिवून घेतला आहे आणि खाली जमिनीपासून 4 फुटापर्यंत आपण ग्रीन नेट शिवायचं काम चालू आहे। ते ग्रीन नेट बांधायचं काम चालू आहे। आकाशातून घार, कावळे, ससाना असे पक्षी येऊन आपल्या कोंबड्या ज्या वेळेला उचलतात त्यासाठी त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी देखील आपण वरती बर्ड नेट याचा वापर केला आहे। ते देखील आपण बांधून घेतलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता मोठा प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये कोंबड्या दिवसा तर ठीक आहे, दिवसा आपण सांभाळू शकतो, पण रात्रीचा हा कोंबड्या कुठे सांभाळणार? पावसापासून हा कोंबड्यांचे कसे संरक्षण करणार? तर त्याचे देखील तुम्हाला उत्तर मिळेल। तुम्ही जसजसे आपले पुढचे व्हिडिओ बघत जाल तसतसं सगळ्या प्रश्नांचं तुमचं निरसन होईल आणि सगळ्याची तुम्हाला उत्तरं मिळून जातील। तारेच्या जाळीचा जर आपण वापर केला असता तर आपलं कंपाऊंड मजबूत झालं असतं, पण आपला खर्चात देखील वाढ झाली असती। त्याच्यामुळं जर आपल्याला कमी खर्चामध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला असेच नवीन नवीन जुगाड केलं पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला बिझनेस केला पाहिजे। बघू शकता ग्रीन नेट आपलं बांधायचं काम चालू आहे, शिवायचं काम चालू आहे। दिवसभर ऊन असल्यामुळे आपण आता हे रात्रीचं देखील ग्रीन नेट बांधायचं, शिवायचं काम चालू केलं आहे आणि आज ते काम पूर्ण होईल। तर मित्रांनो, आपण कशाप्रकारे आपल्या कोंबड्यांचे संगोपन करणार आहोत, त्यांच्या निवाऱ्याची कशाप्रकारे सोय करणार आहोत, हे तुम्हाला पुढील नवनवीन व्हिडिओमधून बघायला मिळेल। तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया आपण पुढील नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।